नमस्कार माऊली. माऊली, आपण आपला भूतकाळ हा नेहमी आपल्या पाठीवर घेऊनच जात असतो. कधी तो आनंददायक असतो तर कधी नकोसा असतो. पण कसाही असला तरी भूतकाळ डोक्यावर बसलेला असतोच. आपली एक इच्छा पूर्ण होते, आपण आनंदी होतो. पण या भूतकाळातलं कोणतं भूत पुन्हा जिवंत होऊन आपल्या मानगुटीवर येऊन बसेल ते काही सांगता येत नाही. एवढ्या कष्टाने कमवलेल्या वर्तमानात असे काही पेच उत्पन्न होतात की ज्यातून मनुष्याची सुटका होणं मोठं अवघड होऊन बसतं. पण भगवंत पाठीशी असतील तर ही परीक्षा सुद्धा अत्यंत व्यवस्थितपणे पार करता येते. म्हणून या भगवंताची कास सोडू नका, भगवंताची कास सोडू नका. नाही का? प्रणाम महाराज. प्रणाम वगैरे होतच राहतील युवक, पण तुझा परिचय काय म्हणावा? महाराज, मी देवव्रत. मी देशाटनाच्या मोहिमेवर जात असताना या नगरीमध्ये वास्तव्यास होतो. येथील नदीकुंडात स्नान करत असताना मला आपल्या सेवकांनी पकडले आणि दरबारात येऊन आमच्या पुत्रीच्या विरोधात म्हणजे आमच्या विरोधात विधाने केली, होय ना? महाराज, मला वाटते आपले कोणीतरी कान भरले असावे. कारण मी केलेले कोणतेही विधान हे कोणाच्याही विरोधात नव्हते. मी केवळ भगवंताच्या कृपेचे महात्म्य सांगणारे विधान केले होते. आता तुम्ही म्हणत असाल की ते तुमच्या विरोधात होते, तर पर्यायाने ते भगवंताच्याही विरोधात होते असे म्हणावे लागेल. वा पुत्र, तुझे चातुर्य नक्कीच कौतुकास पात्र आहे. आम्ही तुझी परीक्षा बघत होतो की राजासमोर असताना तुझे बोल डळमळतील, पण तसे झाले नाही. आणि आज आम्ही उघडपणे सांगतो की तू जे मुद्दे मांडलेस त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. तुझी भूमिका अगदी योग्य आहे आणि आम्ही त्याचा विचार देखील करायला प्रारंभ केला आहे. पिताश्री, आपण माझा पान उतारा करायला इथे का थांबवले आहे? या युवकासमोर अजून किती उणे भासवणार आहात मला? नाही पुत्री, तुझा काहीतरी चुकीचा समज होत आहे. आपण कित्येकदा हे विसरून जातो की राजा म्हणजे प्रजेचा अधिपती नसून त्यांच्यातून निर्माण झालेला त्यांच्याच जाणीवा जपणारा एक सामान्य मनुष्य आहे. आणि याची जाणीव आपल्याला या तरुणानं करून दिली आहे. आम्ही तुझे आभारी आहोत पुत्र. नाही महाराज, आपण असे म्हणून मला लज्जित करत आहात. मी केवळ या राज्याप्रती एक शासक म्हणून काय विचार असावेत एवढेच मांडले. तुझ्याविषयी आम्हाला आणखीन जाणून घ्यायला आवडेल. तत्पूर्वी सैनिक, हे धनुष्य. या धनुष्याची प्रत्यंच्या अधिक ताणली तर हे अचूक लक्ष्यभेद करेल. असे पाहूया. अद्भुत. तुला शासनाचेच नाही तर शस्त्राचे देखील योग्य ज्ञान आहे. नाही महाराज, आपण असे म्हणून मला पुन्हा एकदा. नाही, आम्ही असत्य कधीही बोलत नाही. तुझ्यासारख्या ज्ञानी मनुष्याचा सहवास आम्हाला पुष्कळ काहीतरी शिकवेल. तुझ्याशी चर्चा करून आम्हास काहीतरी अवगत होईल. तरी तू काही दिवस या प्रासादात वास्तव्य करावेस. त्या पश्चात तू तुझे देशाटन चालू ठेवू शकतोस. महाराज, मी आपल्या राज आज्ञेचा अनादर करू इच्छित नाही.
परंतु एक विनंती करू इच्छितो. अवश्य. महाराज, आज माझे 16 सोमवारचे व्रत आहे आणि त्याचा आजचा अखेरचा सोमवार आहे. आपण त्यासाठी काही सोय करू शकत असाल तर. ओम नमः शिवाय. 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 ओम नमः शिवाय.
प्रभू, पिताश्रींच्या प्रकृतीमध्ये सुधारणा घडवावी, त्यांना पूर्ववत करावे, हीच विनंती. मी आजवर आपल्याकडे काहीही मागितले नाही. ही विनंती पूर्ण करा प्रभू. राजकुमारी, शांत हो. भगवंत दयाळू आहेत. ते आपली प्रार्थना निश्चितच ऐकतील. पिताश्री घ्या ना. पुरे पुरे आता मला काहीही ग्रहण करायची इच्छा राहिली नाही. पिताश्री असे का बोलत आहात? ही औषधी तुमच्यासाठी आवश्यक आहे. हे टाळून कसे चालेल? पुत्री, आता माझ्या मनाला निजधामाची आस लागली आहे. आता हा देह त्याचा कार्यभाग संपताना पाहत आहे. आता या धर्तीवर मी स्वतःला अजून जगताना पाहत नाही. असे अशुभ का बोलत आहात पिताश्री? तुम्हाला काहीही झालेले नाहीये. तुम्ही या आजारातून सुखरूपपणे बरे होणार आहात आणि याची मला खात्री आहे. नाही पुत्री, आता मला माझा मृत्यू माझ्या समोर उभा दिसत आहे. आणि हे कधी ना कधी होणारच आहे. कारण मृत्यू हे अटळ सत्य आहे. आणि देवव्रत, काही काळापूर्वीपासून मला एक चिंता पोखरत आहे की माझा अकस्मात मृत्यू झाला तर माझ्या पश्चात माझ्या या पुत्रीचे आणि माझ्या साम्राज्याचं कसं होणार? आता त्याचं भवितव्य कसं असणार? पण मला आता त्याची चिंता नाही. कारण मला विश्वास आहे आता कोणीतरी आत्मीयतेनं सांभाळ करणारे हात या राज्याला लाभलेले आहेत. आपण नेमके काय सुचवू पाहत आहात पिताश्री? पुत्री, एका पित्यासाठी त्याची सर्वात महत्वाची व आश्वासक गोष्ट म्हणजे त्याच्या पुत्रीचा हात एका कर्तृत्ववान आणि निष्ठवान युवकाच्या हातात बघणे. पुत्री, हीच माझी इच्छा आहे की तुझा हात देवव्रत यांनी हातात घ्यावा. महाराज, आपण हे काय म्हणत आहात? देवव्रत, माझी दृष्टी तुला ओळखण्यात चूक करू शकत नाही की माझ्या राज्याचे दायित्व स्वतःच्या खांद्यावर पेलू शेकणारा एकमेव युवक तू आहेस. तू माझ्या पुत्रीशी विवाह करावास आणि माझ्या साम्राज्यास न भूतो न भविष्यते अशी प्रगतीची भेट द्यावीस. देवव्रत, पुत्री,
मला वचन दे. माझी अंतिम इच्छा. पिताश्री, 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 पिताश्री. महाराज, पिताश्री. माऊली, मला नेहमी या गोष्टीचं आश्चर्य वाटत आलंय की आपल्या आयुष्यात संकट येतात ती का, काय प्रयोजन असावं त्याचं. म्हणजे मनुष्याचा सगळा अट्टहास जर सुखी, समाधानी आणि आनंदी राहण्यासाठी असेल तर मग सगळेच जण सुखी का नाही होत. आणि याचं उत्तर सापडलंय माऊली. ते म्हणजे या सर्व सृष्टीतल्या भावभावनांचं संतुलन राखण्यासाठी. या सृष्टीमध्ये जर कोणी दुःखीच नसेल, सगळं काही अलबेल असेल, तर मग जगण्याला काही उद्दिष्टच राहणार नाही, मनाला कसली रुखरुख राहणारच नाही. जे आपल्याला साध्य करायचंय ते आपल्याला मिळालं नाही, ते हातातून निसटलं, याचं जे दुःख असतं ना, हे दुःख मनुष्याला खूप काही शिकवून जातं माऊली, खूप काही शिकवून जातं. थोडक्यात हे दुःखच येणाऱ्या सुखाची नांदी असतं असं म्हणायला काही हरकत नाही. जीवनातल्या दुःखावर मात करून सुखप्राप्ती होते, खऱ्या आनंदी जीवनाची सुरुवात होते. यालाच तर खरं जीवन असं म्हणतात. म्हणून माऊली, उतू नका, मातू नका, आणि घेतला वसा टाकू नका.